आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। कोळगीर येथील श्री क्षेत्र कोळगीर संत बाळूमामा ट्रस्ट मार्फत समाजाकरता विविध संकल्पना जोमाने राबवणार राजाराम चमकेरी यांचा विश्वास। जत तालुक्यातील कोळगीर या ठिकाणी राजाराम चमकेरी यांनी संत बाळूमामा यांच्या मंदिराची उभारणी करून गेली अनेक दिवस या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन, अन्नदान, महाप्रसाद यांसारखे स्तुत्य उपक्रम मोठ्या जोमाने राबवले। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून पक्षातही त्यांनी विशेष असं स्थान निर्माण केले। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुचंडी जिल्हा परिषद गटातून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली असताना भाजपाने ऐनवेळी उमेदवारीत बदल केला। सदरच्या प्रकाराने चमकेरी अल्पशा नाराज झाले असले तरी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे। नवजीवन विजन सामाजिक उपक्रम राबवणे व तळागाळातील नागरिकांना मदतीचा हात देण्यात ते अव्वल स्थानी असून याच पार्श्वभूमीवर चमकेरी यांनी श्री क्षेत्र कोळगिरी संत बाळूमामा ट्रस्टची स्थापना करून भविष्यात विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प बाळगलाय। ऐकूया त्यांचे अभ्यासू विचार त्यांच्या बोलक्या शब्दात। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। आज आपण एक अशा ठिकाणी आलेलो आहोत की निश्चितच हे ठिकाण पाहिलं की जत तालुक्यातील सर्व लोकांना म्हणजे हे प्रेरणादायी स्थान म्हणून भविष्यामध्ये उत्तमरित्या कार्यरत होणार आहे। अशा ठिकाणी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। ते ठिकाण म्हणजे जत तालुक्यातील कोळगिरी येथील श्री संत बाळूमामा ट्रस्ट यांचे चमकेरी यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या या भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत। आज त्यांच्याकडून याविषयी आपण काय त्यांची काय संकल्पना आहे किंवा त्यांचं काय भविष्यामध्ये यामध्ये विजन आहे यासाठी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपला अल्प परिचय। मी राजाराम शंकर चमकेरी, राहणार कोळगिरी गावामध्ये मी स्वतः माझ्या खाजगी जमिनीमध्ये श्री क्षेत्र कोळगिरी संत बाळूमामा ह्या नावानं सेंट्रलाइज ट्रस्ट स्थापन करून समाजकारणाला 31 जुलै 2026 रोजी मी चालू केलेला आहे। पहिल्यांदा मला 10वी 12वी नंतर जसं मला समज आलं, राजकीय असेल, सामाजिक असेल, इतर काही गोष्टी असेल, मला ओढ पहिल्यापासून समाजकारण पहिल्यांदा जास्त आहे, त्यानंतर ऑटोमॅटिक राजकारण बी आलंच। आणि परवा जी इलेक्शन झाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मला एक प्रश्न असा आहे हा की तुम्ही ही जी ट्रस्ट चालू केली हे चालू करण्यामागचा उद्देश काय आणि त्याच्या मागचं पुढं भविष्य काय आहे, म्हणजे काय उद्देश ठेवून तुम्ही चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे? मला वाटते मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या तत्वानं वागणारा मी माणूस आहे। मला पहिल्यापासून प्रचंड समाजकारण, राजकारणाची आवड आहे। जे आज माझी 2 कंपन्या आहेत, अमित बुक हाऊस आणि राज बुक हाऊस, आणि इतर काही देशामध्ये, इतर राज्यामध्ये अजून 9 कंपन्या आहेत माझे वेगवेगळे, असे टोटल 11 फर्म आहेत माझे। देशभर संपूर्ण होलसेल पुस्तकांचं खरेदी विक्रीचं माझं व्यवहार चालू आहे। सध्या माझा धंदा उत्तम स्थितीमध्ये सध्या चालू आहे। त्यामुळं मी आज फायनान्शियली जसं सदृढ झाले तसं सुद्धा एक दुष्काळग्रस्त तालुका सुद्धा कुठल्या तरी माध्यमातून विकास होऊन जत एक नावाजलेलं, विकास पावलेलं स्थान मला निर्माण करायचं आहे असं मनोमन खात्री करून आज मी या ट्रस्टच्या रूपानं आज मी तुमच्या समोर हजर आहे। म्हणजे अध्यात्माची जोड तुम्ही या क्षेत्राला दिलेली आहे की अध्यात्मातून बळकटपणा निर्माण करावा, एक सुंदर आदर्शमय राज्य म्हणजे आदर्शमय परिस्थिती निर्माण व्हावी याकरिता तुम्ही या अध्यात्माचा आधार घेऊन या ठिकाणी ट्रस्ट निर्माण केले आहे। श्री क्षेत्र बाळूमामाचं जे ट्रस्ट आहे अगदी त्या पद्धतीचं म्हणजे भविष्यात जे या ठिकाणी कार्यक्रम चालणार आहेत अगदी त्या पद्धतीनं करण्याचा तुमचा मानस आहे? होय, कारण माझं बघा, मी विश्वगुरु नरेंद्र मोदींचा भक्त आहे। जसं त्यांनी संन्यासी व्रत स्वीकारून देशासाठी जे आजपर्यंत राजकीय काम केले आणि आज देशाच्या सर्वोच्च पदावर पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर आज जगभरात भारत देशाचं, या मातृभूमीचं नाव लौकिक झाले। त्यांचाच मी आदर्श घेऊन आज भाजपामध्ये पक्ष प्रवेश करून मी पायातलं चप्पल काढून एक आमचं पितृत्व व्यक्तिमत्व असं माननीय नगराध्यक्ष रवींद्र आळलीला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं। त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे माझ्या मतानुसार माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं अवतार
भेटले आपल्या तालुक्याला, त्यांच्या रूपानं असं गोपीचंद पडळकर आज विकास पुरुष आज लाभलेत. मला सांगा, या अध्यात्मिक क्षेत्रावर तुम्हाला राजकारणाचा ही दांडगा म्हणजे आवड आहे, छंद आहे, तुम्ही राजकारण सुद्धा अगदी निस्वार्थ भावनेने राजकीय प्रवास तुमचा चालू ठेवलाय. आता अलीकडच्या काळामध्ये नुकतीच जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक होऊन गेली, भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला पंचायत समितीची उमेदवारी मिळणार असं जवळजवळ निश्चित किंवा त्या पद्धतीने तुम्ही आक्रमकरित्या काम करत होता. असं असताना ती उमेदवारी अचानक डावलली गेली आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पाठीमागे ठेवण्यात आलं. याच्या मागचं गम्य काय किंवा कारण काय आणि तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का किंवा पुढचं धोरण काय त्याच्याविषयी? मी 3 महिन्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपामध्ये आल्यानंतर मनोमन ठरवून असं आलोय, आता इथून पुढे आपण पक्ष बदलायचा नाही. आमचं संपूर्ण कुटुंब भाजप, आपण हयात असूपर्यंत भाजपातच राहणार आणि आमचं मोदी साहेब भक्त आम्ही असल्यामुळे मोदी साहेबांचं, आणि भाजपा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे संस्कार आम्हाला आवडतात, त्या पक्षाची कार्यपद्धती आवडतात. पण थोडंसं एवढंच नाराज आहे माझी की बनाळ गटामध्ये जिव्हाळा उद्योग समूहाचे अध्यक्ष समाधान जगताप ह्यांना सुद्धा डावला गेलं, ते सुद्धा मला अशाचा धक्का बसला. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये मी बी चांगला एक मोठा नावलेला उद्योगपती आहे, देशभरात माझं संपूर्ण व्यवहार चालतोय, मला सुद्धा डावलण्यात आलं. अच्छा, तुमचं सुद्धा म्हणजे एकरूपता इतकी दांडगी असताना पण जन्मत तुमचा जनाधार तुम्हाला चांगला असताना तुमच्या या सगळ्या गोष्टी इतुंभूत असताना सुद्धा तुम्ही या बॅकफूटवर गेला. होय, आणि त्यानंतर असं मला सांगण्यात आलं, तुम्हाला जरी आम्ही जिल्हा परिषद नाही देऊ शकलो असलं तरी तुम्हाला पंचायत समिती म्हणून तुमच्या अर्धांगिनी भाग्यश्री चमकीला देऊ असं वचन माननीय रवींद्र आळे साहेबांनी दिलं. त्यांनी एवढं पण आम्हाला म्हणले, तुला जर पंचायत समिती जर मी नाही देऊ शकलं, जागेवर मी नगरसेवक राजीनामा देईन. इथपर्यंत आम्ही बोलल्यामुळे आम्ही निवांत राहिलो. आम्हाला त्यांचं गुरुस्थानी मानल्यामुळं त्यांचा विश्वास ठेवून कुठल्या पातळीवर काय झालं, चुकून मला राजकारण जमत असेल नसेल किंवा काय ते कमी पडलं असेल, मुख्य नेतृत्वानं माझं उमेदवारी नाकारली, माझ्या बायकोचं. त्यानंतर खोजावणी पंचायत समितीमध्ये एक चांगली सुशिक्षित डॉक्टर अंकिता कोळेकर ह्यांना सुद्धा डावण्यात आलं. ते सुद्धा PhD झालेलं व्यक्तिमत्व आहे. पण एक बनाळ गट आणि मुच्चंडी गट एवढं जरी विचार केलं, एक 2-3 चुका मला फार गंभीर वाटतात पक्षाकडं. इथून पुढं माननीय जे मुख्य नेतृत्व जे आहेत आपल्या जजचे, माननीय गोपीचंद साहेब असतील, त्यांना मी गोपीनाथच्या रूपानं पाहतोय. भविष्यात अशा चुका करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. अच्छा, म्हणजे हे झालेलं जे काय आहे थोडक्यामध्ये तुम्हाला म्हणजे मान्य नाही म्हटलं किंवा तुम्ही या म्हणजे या प्रणालीवर समाधानी नाही आहात. अच्छा, ती जरी तुम्हाला उमेदवारी दिली नसली तरी सुद्धा तुम्ही अतिशय ताकदीनं भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला. इथले उमेदवारही आपण मोठ्या ताकदीनं निवडून आणले. मला सांगा, असं करत असताना आता ह्या झालेल्या गोष्टीवर तुम्ही पडदा टाकून पुढे जाणार आहात का आणि काय निर्णय घेणार आहात अशी म्हणजे इथल्या चर्चा सध्या जोर धरू लागली आहे? नाही, ते चर्चेला पूर्ण मी एवढंच देतो, आम्ही हयात असोपर्यंत, जिवंत असोपर्यंत मी, माझं कुटुंब, जे काय आमच्या संपर्कात जे समाजात वेगवेगळे लोक आहेत, दोस्त मंडळी आहेत, पैपण आहेत, सगळ्यांना मी सांगितले, भारतामध्ये भाजपा शेवट, नरेंद्र मोदी शेवट आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि जतमध्ये गोपीचंद साहेब शिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे चुकून कुठल्या अँगलनं जरी आपल्याला काय अन्याय झाला, शेवटी आज पितृस्थानी भाजपा पक्ष आहे. आम्ही पक्षप्रेमी लोक आहे, त्यामुळे आम्ही आयुष्यात कधीच बीजेपी सोडणार नाही. आणि आम्ही बीजेपी जसं वाढल तळागाळात, कसं पोचल पक्ष ताकद, असं आम्ही यंत्रणा उभी करू. आणि पुढे चमकेरे साहेब, म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे की झालेल्या गोष्टी बाजूला ठेवून आपण पूर्ववत पद्धतीनं अतिशय ताकदीनं परत भारतीय जनता पार्टीचंच काम करायचं आहे. पण जी झालेली गोष्ट आहे की उमेदवारी किंवा भारतीय जनता पार्टीच्या जत तालुक्यामध्ये जी उमेदवारी देताना जे निकष ठेवून करून म्हणजे जे आक्रमक होते, जे अगदी चारित्र्यवान होते, जे सर्व गुणसंपन्न होते, अशांना उमेदवारी प्राधान्यानं देणं गरजेचं होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता तुम्ही निश्चित भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी कदापि सोडायची नाही असा संकल्प जरी केला असला तरी पुढची रणनीती, राजकीय रणनीती कशा पद्धतीने करणार आहात? कारण मी साधा भोळा सहमार्गी माणूस असल्यामुळं मला राजकारण जमल नाही जमल शेवटी जनतेच्या हातात सोडून दिलेला आहे. पण एक मात्र नक्की, मी जिवंत असूपर्यंत आणि माझ्या पश्चात सुद्धा एक मी कोळगीर गावामध्ये
श्री क्षेत्र कोळगिरी संत बाळूमामा ट्रस्ट हे सेंट्रल ट्रस्ट करून ठेवले सध्या. अच्छा. मग त्या ट्रस्ट मार्फत मी एवढं काही समाजासाठी करायची इच्छा आहे की ते आज मला खात्री आहे थोड्याच कालावधीमध्ये जत तालुक्यामध्ये प्रचंड नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही. कारण जसं आज टाटा ट्रस्ट देशासाठी वाहून घेतलेलं आहे अच्छा. आणि जे काय पुंजी आहे त्यांच्या पश्चात सुद्धा त्या ट्रस्टमध्ये जातं, वेगवेगळ्या देशातील क्षेत्रामध्ये मदत केलं जातं. तसंच सेम फॉर्म्युला मी आज ह्या कोळगिरी या माझ्या ट्रस्टमध्ये वापरलेला आहे आणि त्याचा समाजाला देशाला भरपूर फायदा होणार आहे भविष्य काळात. मला सांगा, आमच्या प्रेक्षकांसाठी आपण एक माहिती द्यावी की या बाळूमामा श्री क्षेत्र कोळगिरी येथील बाळूमामा ट्रस्टच्या माध्यमातून भविष्यामध्ये काय काय तुम्ही उपक्रम या ठिकाणी राबवणार आहात आणि कशा पद्धतीनं ते पूर्ण करणार आणि किती किती दिवसामध्ये ते पूर्ण करणार आहात आणि तुम्हाला त्याला कुणाची गरज लागणार आहे किंवा कुणाची मदत लागणार आहे किंवा तुम्ही स्वयंभू आहात का किंवा मत्तीचं आव्हान तुम्ही लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून कशा पद्धतीनं करू शकता? मी जनतेला एवढंच आवाहन करतोय, आज जगामध्ये इस्रायल जे देश आहे शेतीमध्ये अतिप्रगत आहे. कारण प्रत्येक टेक्नॉलॉजी शेतीमधलं शेती तंत्रमधलं इस्रायलमध्येच उगम पावतं. आणि त्याचप्रमाणे आज मी मुच्चंडी जिल्हा परिषद गट मी माझ्या ट्रस्टतर्फे आणि माझ्या कंपनीतर्फे पालकत्व स्वीकारले. कुठल्या पद्धतीनं तर मी जत तालुक्यातील 9 माणसं जिल्हा परिषदेतील मी 3 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी इस्रायलला नेणार आहे. अच्छा. मग त्या अनुषंगानं माझं संपूर्ण जत तालुक्यामध्ये एक फ्युजन ठेवून वेगवेगळे उपक्रम राबवून आणि त्यातलं तरुण पिढी जी सक्षम आहे आज सगळ्याच बाबतीत तसं शेतीमध्ये सक्षम होऊन तीच समाजाला ह्या अडीअडचणीत असलेल्या शेतकऱ्याला फायदा करून देतील असं एक माझं अपेक्षा आहे. अगदी कन्हेरी मठाच्या सदृश्य परिस्थितीसारखं म्हणजे अगदी या ठिकाणी तुम्ही भविष्यामध्ये श्री क्षेत्र बाळूमामाची मंदिराची स्थापना करून विविध उपक्रम राबवणार आहात असं थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे. मला सांगा, हे करत असताना खर्चाचाही अमाप दांडगा खर्च येणार आहे. खर्चाची म्हणजे त्या वेळेला तुम्ही मत्तीसाठी कशा पद्धतीनं काय करणार आहात, कशी उभारणी करणार आहात, काय करणार? नशिबानं मी संपूर्ण देशभर फिरत असल्यामुळं माझं प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये कनेक्टिव्हिटी आहे, पुस्तक विक्रेत्यांचं नेटवर्क आहे. आज मी ट्रस्ट तयार केले सेंट्रलाइज्ड. मी एखादं शेप टाकलं तर त्याने सडळ असते म्हणून परवा मला 11 लाख रुपये डोनेट चेक देऊन टाकलं माझ्या ट्रस्टला. त्याच पद्धतीनं जतमध्ये सुद्धा किंवा आपल्या महाराष्ट्रात असतील जिल्ह्यात असतील जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांना आव्हान आहे, तुमचा ₹1 हिसाब इथं दिलं जाईल आणि त्या पैशाचा पैशाचा वापर समाजासाठी केला जाईल याचं मी आज हमी देतो तुम्हाला. अच्छा. म्हणजे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण एक असं आवाहन केलंय की आपण सरळ हाताने या ठिकाणी दिलेली देणगी म्हणजे कोणतीही वाया न घालवता त्याला अतिशय इत्तमभूत पद्धतीनं अभ्यासपूर्वक इथं वापरून जनतेच्या सेवेसाठी त्याचा पुरेपूर वापर तुम्ही करणार आहात असं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. यापुढे जात असताना मला आता सांगा, आपल्याला आपला कारभार इतका मोठा व्यस्त कार्यक्रम असताना आपण या ठिकाणी लक्ष कसं घालणार आणि कशा पद्धतीने याची देखभाल करणार आहात? मुळात माझा एवढा मोठा जरी व्यवसाय असला तरी माझ्याकडे मनुष्यबळ त्या लेवलला मेंटेन केलेला आहे. इथं सुद्धा मी संघटनेच्या बळावर सांघिक शक्तीच्या जोरावर प्रत्येकाला विभागून काम दिलं जाणार, कंपनीसाठी प्रोसेस होणार, काम केलं जाणार, प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून कमांड ठेवून काम केलं जाणार आहे. आणि आज जी कनेरी मठात परिस्थिती आहे तिथले कार्ड आदर्श कार्ड स्वामीजी जे करतात सध्या समाजासाठी देशासाठी, तसाच प्रकार आज मी कोळगिरी या गावी करायचं मानस केलंय. त्या पद्धतीने मी आज सुरुवात सुद्धा केलेलं आहे. इथं सेंद्रिय शेती केलं जाईल, मेंढी पालन केलं जाईल, गोशाळा केलं जाईल आणि कनेरी मठासारखं उत्पादन शेतकऱ्यासाठी समाजासाठी उत्पादन करून मार्केटिंग केलं जाईल त्या गोष्टीचा सेंद्रिय पद्धतीचं. आज रासायनिक शेतीमुळं प्रचंड हानिकारक झालेलं आहे शरीराचं टोटली, त्यामुळं आरोग्य व्यवस्था संपूर्ण कोलमडून गेले बिघडलेलं आहे. ते कुठतर वळावर येऊन माझा शेतकरी राजा कसं सुखी होईल, 2 पैसे कसं त्याला मिळतील याच्या माझं प्रयत्न राहणार आहे. निश्चितच तुमचं कार्य हे अतिशय उत्तम आणि प्रेरणादायी असं कृत्य आहे. लोकशाही महाराष्ट्रामध्ये आपण अतिशय बहुमूल्य वेळ आपला खर्च केला आणि दिलखुलास चर्चा केली, त्याबद्दल आपलं लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो. नमस्कार, धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.